आता झालं, बिझनेस पण झालाय, अजून काही इच्छा बाकी आहे तर आता लवकर सांगा. बँक बॅलन्स आता वाढेल थोड्या दिवसात, त्यामुळे आताच तुम्ही लवकरात लवकर सांगा काय पाहिजे, अजून काय इच्छा आहे मनात. प्लीज आता लग्न करा वगैरे असं बोर उत्तर येऊ नको. हा म्हणजे आता माझंही असं म्हणजे की आता बस झालं की आता म्हणजे छान अशी जेवण बनवते. नाही आता थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. आता जे जे काही करता येईल ते करायचंय. ही ऊर्जा थांबायची नाही, ही ऊर्जा आधी पुढे पुढे वाढत गेली पाहिजे. कळलं. माझ्या अंडर ट्रेनिंग आहे, त्यामुळे लग्न वगैरे म्हणजे करायचंय मला, असं नाही की करायचं नाही, पण योग्य मुलगा आल्यावर करायचंय. कसा मुलगा, बिझनेसमॅन की हे बघ, तो काय आहे ह्याच्याशी प्रेम नसणार आहे माझं. तो कसा आहे आतून, माणूस म्हणून चांगला आहे का, घरच्यांबरोबर कसा आहे, इतर माणसांबरोबर आणि त्याच्या खालच्या माणसांबरोबर कसा आहे तो. सोल प्युअर पाहिजे. मग पैसे थोडे कमी कमवत असला तरी चालेल, असं काही नाही, पण माणूस असा कमाल पाहिजे. सो आणि म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट पाहिजे की लाईक टिपिकल नोकरदारवाला पाहिजे की बिझनेसमॅन, छोटं मोठं हॉटेल, म्हणजे असं तुझं आता. माझं एवढं म्हणणं आहे, तो जे काही क्षेत्र करतो त्यात तो पॅशनेट पाहिजे, त्याला ते आवडलं पाहिजे आणि त्यात त्याची ग्रोथ करण्याची क्षमता पाहिजे. म्हणजे तो आज 1 वर असेल तर 10 वर जायची क्षमता पाहिजे. मग तो आत्ता 1 वर आहे म्हणून मी त्याला रिजेक्ट करेन का नाही, पण त्याच्यात जर क्षमता नसेल तर कदाचित मी करू शकते. बघायला चालू केलंय? नाही, आता तर तिने स्टॉप केलं की नाही. जशी ह्याची योग्य पुढचं पाऊल निर्माण करण्याची, पुढचं पाऊलसाठी जसं योग्य वेळ आली तसं तिच्या लग्नाची सुद्धा योग्य वेळ येईलच. देवाने तर ठरवूनच पाठवले सगळ्या जोड्या, त्याच्यामुळे नक्कीच मिळेल तिला. पण त्याच्यासाठी म्हणजे योग्य वेळ यायला हवी. तिचं म्हणजे योग्य वेळेत मी करेन, त्याच्यामुळे आम्ही तिला तेवढं हे दिलेलं आहे. कारण मीही 35च लग्न केलं, त्याच्यामुळे तिला पण आता काही हरकत नाही, म्हणजे तिच्या वेळेला तिने करेल. सो आता सध्या तरी आमची इच्छा आहे की एखाद वर्ष थोडंसं हॉटेलकडे लक्ष द्यावं तू, आणि त्याच्यानंतर तू तिकडे लक्ष दे. डन.